नमस्कार, मी मृणाल स्नॅक्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप स्वागत करते। आज आपण बघूया ट्राय कलर पुडिंगची रेसिपी। झटपट तयार होते। तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये 300 ml दूध घालून घेत आहे। थोडंसं दूध मी बाजूला ठेवलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला 3 चमचे साखर घालून घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता। तर इथे ही पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे आणि दूध उकळायला ठेवायचं आहे। इथे मी कस्टर्ड पावडर घेतली आहे पिस्ता फ्लेवरची। तर त्यामध्ये मी 3 चमचे कस्टर्डमध्ये 3 चमचे दूध घालून घेतलं आहे आणि आपण ह्याची आता एक छान पेस्ट करून घेऊया। गाठी ठेवायच्या नाहीयेत, पेस्ट व्यवस्थित करून घेऊया। आणि आता दूध पण उकळून तयार आहे। ह्यामध्ये आपल्याला ही पेस्ट व्यवस्थितपणे घालून घ्यायची आहे। कस्टर्ड पावडरची पेस्ट ॲड केल्यानंतर आपल्याला मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, कारण ते खाली लागू शकते पावडर आणि ते चिटकून खराब होऊ शकतं। तर आपलं कस्टर्ड तयार आहे। मी इथे थोडासा ॲडिशनल रंग घालून घेतला आहे हिरवा, तो पूर्णपणे ऑप्शनल आहे। गॅस बंद करून घेतला आहे आणि खाली उतरून घेऊया। आणि साई येऊ नये आणि गार व्हावं लवकर म्हणून मी हे हलवून असं गार करून घेतलं आहे। तर आपण हे पायपिंग बॅगमध्ये आता भरून घेणार आहोत आणि आपले हे मोल्ड पण रेडी आहेत। तुम्हाला ज्या मोल्डमध्ये हे सेट करायचे आहेत पुडिंग, ते आधीच स्वच्छ कोरडे करून घ्या। आता हे पायपिंग बॅगमध्ये मी भरलं आहे कस्टर्ड, कारण ते घालून घ्यायला सोपं जाईल। तुम्ही चमच्याने पण डायरेक्ट भरून घेऊ शकता। व्यवस्थित अशा खालच्या लेयरला आपण पिस्ता फ्लेवरचा कस्टर्ड घालून घेतला आहे। तर इव्हन लेयर होण्यासाठी आपण ह्याला नंतर टॅप करून घेऊया। आता हे व्यवस्थित असं कस्टर्ड आपल्याला फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण व्हाईट लेयर बघूया। इथे माझ्याकडे व्हिपिंग क्रीम तयार होतं, तर व्हिप करून घेतलेलं आहे आणि हे फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलं होतं मी। यामध्ये मी व्हॅनिला फ्लेवरसाठी फक्त व्हॅनिला एसेन्स ॲड केला आहे। पायपिंग बॅगमध्ये आपण आता व्हिपिंग क्रीम भरून घेऊया आणि अर्धा तासामध्ये आपलं कस्टर्डचं लेयर पण सेट झालेलं असेल, तर हा लेयर आपण आता सेकंड लेयर आपला व्हाईट कलरचा करून घेऊया। तर मी अर्धा तासानंतर बाहेर काढलं आणि त्यावर आता व्हिपिंग क्रीमचा व्हाईट लेयर तयार करून घेत आहे। सगळे लेयर सारखे होण्यासाठी मी इथे पायपिंग बॅगचा वापर केला आहे। तुम्ही हे चमच्याने पण व्यवस्थितपणे घालून इव्हनली करून घेऊ शकता। अर्धा तास ते सेट होतं आहे तोपर्यंत आपण जेली तयार करून घेऊया। इथे जेली पॅक घेतला होता मी ऑरेंज फ्लेवरचा। ते दोन्ही पॅकेट्स मी काढून घेतले आहेत भांड्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। तर आपल्याला इथे उकळून गरम थोडंसं कोमट पाणी असं घेतलेलं आहे। मी इथे 3 कप पाणी घेतलं आहे मी एका पॅकेटसाठी। तर आपल्याला हे पूर्णपणे विरघळून व्यवस्थित जेली सेट करून घ्यायची आहे। जेली पूर्ण सेट होण्याच्या आधी थोडीशी थंड झाली की आपल्याला त्याचा तिसरा लेयर करून घ्यायचा आहे। आता ही पूर्णपणे विरघळून तयार आहे आणि थोडं गार पण झालं आहे मिश्रण। आपला तिसरा जो कलर आहे त्याचा आपण आता इथे केशरी कलरचा लेयर देऊया। तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर असं कलरफुल आपलं ट्राय कलर पुडिंग तयार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा, मुलांनाही खूप आवडेल। आणि ह्या इंडिपेंडन्स डेला ट्राय कलर तुम्ही फूड करणार असाल तर ही रेसिपी जरूर करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।